नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीची जी काही नुकसान भरपाई होती ती काही शेतकऱ्यांना मिळाली, तर अजून बहुतेक शेतकरी हे प्रतीक्षेत आहेत। आणि शेतकऱ्यांसाठी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जमा करू, पण ती जमा झालेली नाही। आता याच्यावर ओमराजे निंबाळकर यांनी एक भारी उत्तर असं दिलं की सरकारने आता एक GRच काढावा, कारण की 3-4 दिवस कंटिन्यू GR काढले, पण ते GR काढून देखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। मग शेतकऱ्यांसाठी एक असा GR काढा की ज्याच्यात तुमचा शब्द खरा ठरेल, म्हणजे दिवाळी तुम्ही पुढे ढकला, असा एक GR काढा। तुमच्या GRने पुढे दिवाळी ढकला आणि शेतकऱ्यांना पैसे द्या। बघा काय म्हटले ओमराजे निंबाळकर, लाईक करा, शेअर करा। मला तर वाटतं सरकारने एक GR काढावा आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलता येते का बघावी। कारण सरकार ज्या पद्धतीने सांगत होते की दिवाळीच्या पूर्वी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू, आज तुम्ही प्रत्येक गावागावात जावा, काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे। आज सुद्धा अजून जी त्यांचे सगळे सरकारी सोपस्कार आहेत, ते सोपस्कार बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आडवे येतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे, ती रक्कम काय बँकेने आडमुठेपणा केल्यामुळे त्याला होल्ड लावण्याचे प्रकार चालू आहेत आणि मग तिथे शेतकरी नागावला जातोय। पण जी घोषणा सरकारने केली होती की आम्ही दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करू, मला वाटतंय तशी अंमलात अजिबात आलेली नाही आणि ते दुर्दैवी आहे।